असं म्हणतात की भारतात फिरायचं असेल तर रोड ट्रिप करायलाच हवी आणि त्यातही मुंबई-गोवा हायवेवरचा प्रवास म्हणजे एक वेगळाच अनुभव. साहस, निसर्गरम्य दृश्य आणि अर्थातच वाटेत लागणारे अनेक लहान-मोठे निर्णय. आणि याच प्रवासाचा मूड सेट करण्यासाठी एका प्रसिद्ध यूट्यूब ट्रॅव्हल व्लॉगरचं पुष्कराजचं एक वाक्य अगदी परफेक्ट आहे. ते म्हणतात, त्यांच्या या वाक्यातूनच आपल्याला त्या प्रवासाची एनर्जी आणि मजा जाणवते. चला, आपणही या प्रवासावर निघूया. विचार करा, मुंबई ते कणकवली तब्बल 500 किलोमीटरचा पल्ला. गोवा आणि कोकणात जाणाऱ्यांसाठी हा मार्ग नेहमीच आकर्षणाचा राहिलाय. आणि आता तर नवीन नॅशनल हायवे 66 मुळे ही उत्सुकता आणखीनच वाढली आहे. तर हा प्रवास नेमका कसा होतो? चला, एका व्लॉगरच्या नजरेतून पाहूया. सगळ्यात आधी तर मुंबईचा तो ट्रॅफिक आणि गर्दीतून बाहेर पडायचं. मग पेण, इंदापूर करत, कशेडीच्या नवीन बोगद्यातून खेड आणि चिपळूण पार करत प्रवास कणकवलीच्या दिशेने पुढे जातो. पण मग हायवेची कंडिशन नक्की आहे तरी कशी? तर इथे कहाणीत एक ट्विस्ट आहे. एका बाजूला महाड नंतरचा रस्ता एकदम मस्त, गुळगुळीत आहे, जिथे गाडी चालवायला खूप मजा येते. पण दुसरीकडे नागोठण्याजवळ अजूनही कामं सुरू आहेत. आणि काही ठिकाणी तर पेवर ब्लॉक्समुळे, विशेषतः पावसात, गाडीला झिरो ग्रिप मिळते. आणि असा हा प्रवास करत करत आपण येऊन पोहोचतो आपल्या प्रवासातल्या एका महत्त्वाच्या मुक्कामावर. कणकवली हे फक्त एक शहर नाहीये, तर लांबच्या प्रवासात विश्रांतीसाठी हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे. आता कणकवलीच का? काय आहे असं खास? तर याचं कारण आहे त्याचं लोकेशन. कणकवली हे फक्त मुंबई-गोवा हायवेवरच नाही, तर कोकण रेल्वे मार्गावरही आहे. म्हणजे रस्ता आणि रेल्वे दोन्ही मार्गांवरचं हे एक महत्त्वाचं जंक्शन आहे. आणि इथेच या प्रवासाच्या मध्यभागी आपल्याला भेटतं एक कोडं, एका हायवे हॉटेलच्या रूपात. नाव आहे द हॉटेल रिलॅक्स, जे आजच्या काळात ऑनलाईन माहितीवर अवलंबून असणाऱ्या कोणत्याही प्रवासासाठी एक मोठं कोडं ठरू शकतं. पहिला क्लू आपल्याला मिळतो जस्ट डायलवर. रेटिंग बघा, 4.2 स्टार्स, तेही तब्बल 1400 पेक्षा जास्त लोकांनी दिलेलं. वाह, सुरुवात तर भारी आहे. वाटतंय की हॉटेल एकदम छान असणार. ओके, आता वळूया मेक माय ट्रिपकडे. इथे तर रेटिंग अजूनच चांगलंय, 4.4 स्टार्स. पण थांबा, इथे रिव्ह्यूजची संख्या एकदम कमी आहे, फक्त 189. म्हणजे आता चित्र थोडं बदलायला लागलंय. आणि आता खरा ट्विस्ट. Booking.com तर या हॉटेलचं अस्तित्वच नाहीये जणू. एकही रिव्ह्यू नाही, काही नाही. म्हणजे एकाच हॉटेलची ही 3 वेगवेगळी रूपं. हे तर कोडं आणखीनच गहिरं होतंय. हे कोडं अजूनच गुंतागुंतीचं होतं जेव्हा आपण या सगळ्या प्लॅटफॉर्म्सना बाजूबाजूला ठेवून बघतो. रेटिंगमध्ये फरक, किमतीमध्ये फरक, सुविधांच्या यादीत पण गोंधळ. एकीकडे म्हणतात 8 वर्षांपासून व्यवसायात आहे, दुसरीकडे म्हणतात 3 स्टार प्रॉपर्टी आहे. नक्की काय खरं मानायचं? चला तर मग, आता या ऑनलाईन आकड्यांच्या पलीकडे जाऊन ज्यांनी खरंच तिथे मुक्काम केलाय ते लोक काय म्हणतात ते बघूया. जमिनीवरचं सत्य काय आहे? आधी चांगल्या गोष्टींबद्दल बोलूया. ज्यांना हॉटेल आवडलं त्यांना काय आवडलं? तर स्वच्छ खोल्या, चांगली सर्व्हिस, मदत करणारे कर्मचारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायवेवरचं लोकेशन. म्हणजे आरामात मुक्काम करण्यासाठी जे हवं ते सगळं आहे असं वाटतंय. पण प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते. आणि इथे तर ती बाजू खूपच गंभीर आहे. काही लोकांचा अनुभव इतका वाईट होता की त्यांनी वीज नसण्यापासून ते जेवणाचे जास्त पैसे घेण्यापर्यंत आणि अगदी कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनापर्यंत तक्रारी केल्या आहेत. ऐका, एका समाधानी कस्टमरचं काय म्हणणं आहे. विजयन लिहितात की द हॉटेल रिलॅक्समध्ये खऱ्या अर्थाने आरामदायी मुक्कामाचा अनुभव घ्या. म्हणजे त्यांच्यासाठी हा अनुभव खूपच चांगला होता. पण एका बाजूला हा अनुभव, तर दुसऱ्या बाजूला अक्षरशः एक भयानक रात्र. विचार करा, तुम्ही दमून भागून हॉटेलवर पोचला आहात आणि रात्रभर लाईट्सच नाहीत, कारण पॉवर बॅकअप नाही. एका कस्टमरसोबत हे घडलंय. आता बघा, 2 अनुभवांमध्ये किती जमीन आसमानाचा फरक आहे. ओके, तर आता आपल्याकडे बरीच माहिती जमा झाली आहे, चांगली आणि वाईट दोन्ही. आता वेळ आली आहे या सगळ्या गोंधळातून एक स्पष्ट निष्कर्ष काढण्याची. तर मग काय करायचं? या हॉटेल रिलॅक्सचं बुकिंग करायचं की नाही? काय आहे फायनल वर्डिक्ट? चला, एकदा फायनल हिशोब मांडूया. प्लस पॉइंट्स काय आहेत? हायवेवरचं भारी लोकेशन, बऱ्यापैकी स्वच्छ खोल्या आणि बजेटमध्ये बसणारी किंमत. पण निगेटिव्ह बाजूला काय आहे? सर्व्हिसची काही गॅरंटी नाही, लाईट जाण्याची शक्यता आहे आणि काही लोकांच्या मते जेवणाचे दर जास्त आहेत.
सो द बॉटम लाईन इज, जर एखादा असा रोड ट्रिपर आहे ज्याला फक्त रात्री आराम करण्यासाठी हायवेवर एक सोयीस्कर आणि स्वच्छ बेड हवा आहे आणि 5 स्टार सर्व्हिसची अपेक्षा नाहीये, तर हे हॉटेल एक चांगला पर्याय असू शकतं. आणि हा सगळा प्रकार आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडतो. हा प्रश्न फक्त हॉटेल रिलॅक्सचा नाहीये. आजच्या या ऑनलाईन माहितीच्या महापुरात एका सामान्य प्रवासाने नक्की विश्वास ठेवायचा तरी कोणावर?